बातमी आहे राजकीय क्षेत्रातील। दिनांक 12 मार्च रोजी महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये सत्ताधारी भाजपकडून झालेल्या भ्रष्टाचाराविरोधात आणि नगरसेवकांची मुदत संपण्या अगोदर सर्वसाधारण सभा घेतली नाही याबाबत राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे, शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी प्रारूप सभेमध्ये आणि पत्रकारांशी बोलताना हल्लाबोल केला। याच बातमीचा आढावा घेतला आहे आमचे विभागीय संपादक रोहित खरगे यांनी। पाहुयात। यावेळी पिंपरीमधील आचार्य अत्रे नाट्यगृहात महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मान्य महापौर साहेब, खेदाने सांगावं, दुःखाने सांगावं, कसं सांगावं, कुत्र्यासारख्या एका प्रामाणिक जातीच्या जनावराला सुद्धा आपण सोडलेलं नाही। कुत्र्याची नसबंदी करण्यामध्ये सुद्धा आपण भ्रष्टाचार केला हे म्हणायला पण मला लाज वाटते, लाज। मान्य महापौर साहेब, कोरोनाच्या 6 महिन्याच्या काळामध्ये ज्या वेळेला सर्व शहरामध्ये शुकशुकाट होता, माणूस माणसाला भेटत नव्हता, तो माणूस निघताना सुद्धा घरातनं मास्क लावून भेटायचा, लांबून अंतरातनं भेटायचा। अशा वेळेला, अशा काळामध्ये, आपल्या भारतीय जनता पार्टीच्या काळामध्ये मान्य आयुक्त साहेब, तुमचं कौतुक करावं तितकं कमी आहे, कारण तुमच्या अधिकाऱ्यांनी मात्र कुत्र्यांच्या नसबंदीचं काम इतकं जोमाने आणि इतकं जोरात ठेवलं की शहरामध्ये कुत्रे सुद्धा घाबरत होते फिरायला। अशा परिस्थितीमध्ये तुमची लोक, कर्तबगार लोक इतकी प्रामाणिक, रोज 54 कुत्री शोधायची, 54। मी आपल्याला आकडा, महापौर साहेब, हा आकडा मान्य आयुक्त साहेब आपल्या लॉगबुक मधनं घेतलेला आहे, माहितीच्या अधिकाऱ्यांना घेतलेला आहे। आणि जे प्राणीप्रेमी लोक आहेत त्यांनी जे माहितीच्या अधिकारामध्ये जी माहिती घेतलेली आहे त्या जबाबदारीपूर्वक मी आपल्याला बोलतोय, आपल्या कर्तबगार अधिकाऱ्यांनी या 6 महिन्यामध्ये, म्हणजे 6 महिन्याचे दिवस होतात 180, शनिवार रविवार जर सुट्टी सोडली आपण तर 8 दिवस होतात एका महिन्यामध्ये, आणि 6 महिन्यामध्ये 48 दिवस। म्हणजे जर तुम्ही 180 वजा 48 दिवस केले तर तुमच्या हातामध्ये राहतात फक्त 132 दिवस। आणि आपल्या लोकांनी 132 दिवसामध्ये 7125 कुत्र्यांची नसबंदी केली। किती मोठा पराक्रम हा, किती मोठा विक्रम। आणि मी आपल्याला सांगू इच्छितो, मी आपल्या सर्व सन्माननीय नगरसेवक, नगरसेविकांना सांगतो की आपल्या हातात जर कॅल्क्युलेटर असेल ना, सगळ्यांच्या मोबाईलमध्ये कॅल्क्युलेटर आहे, आपण तो कॅल्क्युलेटर काढा। 180 दिवसाच्या तुम्ही 48 दिवस वजा करा, तुमच्या हातात राहिले 132 दिवस। 132 दिवस मध्ये जर तुम्ही 7125 कुत्रा भागिले 32 दिवस केलं तर 53.97 कुत्री, म्हणजे रोज 54 कुत्री झाली। आणि रोज 54 कुत्री पकडायला फक्त 2 मोडक्याच्या गाड्या, त्या गाड्यावर फक्त 2-2 लोक, एक डॉक्टर, तो पण तिथं गेलो आम्ही, त्याला तिथंच मान्य महापौर साहेब क्वार्टरच्या बाटल्या पडलेला, डॉक्टरचा पत्ता नाही, तिथं सिझरिंग नाही, तिथं सामान नाही। आणि जे काही नसबंदी झाल्यानंतर जी अवयव काढली जातात, जी अवयव दिली जातात, ती अवयव पास्कोला द्यायला पाहिजे होती। आणि लॉगबुक मध्ये मी तुम्हाला दाखवतो, मी लॉगबुक माझ्यासोबत आणलेलं आहे। या लॉगबुक मध्ये पास्कोने असं लिहून दिलेलं आहे की ह्या तारखेतनं ह्या तारखेपर्यंत साधारणतः 8 महिने मी तिकडे जाऊन त्या बायोमेडिकल वेस्ट घेतलंच नाही। मग जर बायोमेडिकल वेस्ट घेतलंच नाही तर ते बायोमेडिकल वेस्ट गेलं कुठं, ते बायोमेडिकल वेस्ट टाकलं कुठं? कायद्याने हा गुन्हा आहे। आपण छोट्या छोट्या हॉस्पिटलने, डॉक्टरांनी जर बायोमेडिकल वेस्ट टाकलं तर त्यांच्यावर आपण खटला भरतो, त्यांचं लायसन्स कॅन्सल करायचं म्हणून त्यांना आपण नोटीस देतो, त्यांच्याकडनं आपण दंड घेतो। मग एवढं 7125 कुत्र्यांची नसबंदी केलेली असताना त्याचं बायोमेडिकल वेस्ट गेलं कुठं? जर पास्कोने नेलं नाही तर आयुक्त साहेब तुमच्या घरी ठेवलं काय का? महापौर साहेब तुमच्या त्या दोन्ही महाशांच्या घरी पाठवलं, ह्या त्याच्यावर विक्री केली काय, निर्यात केली की काय? अहो, आतापर्यंत आपण ऐकलं होतं की किडनी काढली जाते, लिव्हर ट्रान्सप्लांट मध्ये लहान लहान मुलांचे लिव्हर काढले जातात, पण ह्या बेजुबान कुत्र्यांचे जे काही नसबंदीतनं अवयव निघालेले आहेत ते काय तुम्ही एक्सपोर्ट केले की काय? ते एक्सपोर्ट केलेले काय असं मला वाटतंय। आज सामान्य जनतेची महासभा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना, महाविकास आघाडीच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड शहरामध्ये आज आयोजित केलेली आहे।
आयोजित करण्यामागचं कारण गेली 4-5 वर्षापासून BJPची सत्ता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये होती आणि या सभेमध्ये सतत 5 वर्षे जनरल बॉडीमधनं किंवा महासभेमधनं ज्या शहराच्या विकासाचे प्रश्न नगरसेवक मार्गी लावण्याचा प्रयत्न करत होते, तर ते प्रश्न तर मार्गी न लावताच एकाधिकारशाहीने ती महासभा गुंडाळण्याचा कार्यक्रम गेली 5 वर्षापासून या ठिकाणी चाललेला आहे. आपण पाहिलं असेल, आपण 13 तारखेला महापालिकेची मुदत संपते आणि आमची मागणी होती भारतीय जनता पक्षाच्या महापौरांकडे आणि सगळ्यांकडं की तुम्ही जनरल बॉडी घ्या, परंतु त्यांनी ती जनरल बॉडी घेतली नाही. तहकूब केलेली GB त्यांनी 17 तारखेला ठेवली, म्हणजे मुदत संपल्यावरती, आणि ह्या गोष्टीचा आम्ही निषेध केला. महापौरांना जाऊन भेटलो. कायद्याने जो आम्हाला अधिकार दिला होता 4 स्थायी समिती सदस्यांच्या बरोबर आम्ही गेलो आणि जो काही ॲक्टमध्ये अधिकार आहे 4 सदस्य स्थायी समिती जेव्हा मागणी करतात तेव्हा महापौरांना विशेष सभा घेता येते, परंतु त्या ठिकाणी महापौरांनी ती सभा घेतली नाही. दुसऱ्या दिवशी उलट स्टेटमेंट केलं की उद्या शनिवारवाडा मागतील. आम्ही काही शनिवारवाडा मागितला नव्हता आणि तो काही त्यांच्या मालकीचाही नाही आहे. अशा पद्धतीचं बालिश स्टेटमेंट महापौरांनी त्या ठिकाणी केलं. आणि नंतर बजेटचा सुद्धा विषय होता. बजेट अतिशय महत्त्वाचा विषय असतो. बजेटवरती सुद्धा चर्चा होणं गरजेचं होतं आणि बजेटसारख्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा घेतली नाही आणि म्हणून ह्या 2 मागण्या होत्या. आणि दुसरं मग 5 वर्ष जेव्हा आपण काम करतो महापालिकेत, 5 वर्षाच्या शेवटच्या सभेला सगळेच उपस्थित असतात आणि 5 वर्षाची शेवटची सभा अत्यंत महत्त्वाची असते. 5 वर्षात आपण काय काम केलं, काय चांगलं झालं, काय चुका झाल्या, याच्यावरती सविस्तर चर्चा होत असते आणि ती होणं अपेक्षित होतं. परंतु महापौरांनी आणि भारतीय जनता पक्षाने जी काही आडमुठ भूमिका घेतली आणि त्या ठिकाणी एक प्रकारचा पळ तिथं काढला आणि म्हणून आम्ही या ठिकाणी ही सभा जनतेच्या विषयासंदर्भातली 5 वर्षात भारतीय जनता पक्षाने जो प्रचंड भ्रष्टाचार या महापालिकेत केला या संदर्भातली आम्ही तिन्ही पक्ष, काँग्रेस आणि शिवसेना, राष्ट्रवादी, आम्ही तिघांनी एकत्र येऊन या ठिकाणी या सभेचं आयोजन केलं. मुदत उद्या संपते, प्रशासक लागणार आहे. महापालिका नक्की इलेक्शन्स कधी होणार आहे हे अनिश्चित आहे, कारण OBC रिझर्वेशनच्या संदर्भातली महाविकास आघाडीची भूमिका आहे की OBCना न्याय देऊनच इलेक्शन घ्यावी. त्यामुळे तो नेमकी कधी इलेक्शन होतील ह्याचा अंदाज नाही. परंतु 100% निवडणूक आत्ता झाल्या किंवा नंतर झाल्या तरी महापौर हा राष्ट्रवादी काँग्रेसचाच होणार.